नमस्कार, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि आज आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचे. महत्त्वाचा विषय म्हणल्यावर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की आता मी नीटच्या पेपरवर बोलणार आहे, जी पेपर फुटी झाली त्याच्यावर, कारण त्याच्यावर 22 लाख विद्यार्थ्यांचं आयुष्य अवलंबून आहे. नाही, त्याच्यावर बिलकुल नाही. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की सध्या पेट्रोल डिझेलच्या भाव खूप वाढलेले आहेत आणि मग या वाढत्या किमतींवर मी बोलणार आहे. नाही, बिलकुल नाही. याच्यावर सुद्धा महत्त्वाचं मी बोलणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की महाराष्ट्रामधून, भारतामधून एका वर्षात 2-2 लाख, 2.5 लाख महिला बेपत्ता होत आहेत, लाखो मुलींवर अत्याचार होत आहेत, लाखो स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. कदाचित मी त्याच्यावर बोलणार असेल, पण बिलकुल नाही, ते सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं नाहीये. कदाचित तुम्हाला वाटत असेल महत्त्वाचं म्हणल्यामुळे की मी आता जे कांद्याचं झालं किंवा शेतमालांच्या भावाचं जे चालू आहे सध्या, की भाव अत्यंत कमी आहेत आणि मग त्याच्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःचं जीवन संपवावं लागत आहे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलेल तर बिलकुल नाही, हा सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचा मुद्दा नाहीये मित्रांनो. मग हा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? कदाचित काही लोकांना असं वाटत असेल की बाबा महत्त्वाचा मुद्दा म्हटल्यानंतर काहीतरी आरोग्य, बेरोजगारी, तरुणाई, सुशिक्षित म्हणजे शाळा वगैरे असं काहीतरी वेगळं असेल, पण तसं बिलकुल नाहीये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सध्या काय आहे भारतामध्ये? तर गौमाता. हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे गौमातेचा. काय मुद्दा आहे बरं नेमका हा? पाहूया आपण हळूहळू. आता सध्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये गौरक्षक म्हणजे गायीचं रक्षण करणारी जी एक प्रकारची जी फौज तयार झाली आहे, ती फौज सध्या शेतकऱ्यांना सुद्धा त्रास देते. तुम्ही पाहिलं असेल मागे लातूरमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी की शेतकरी स्वतः जे बैल घेऊन चाललेत आपल्या शेतीमालासाठी किंवा शेतासाठी काम करण्यासाठी, तर त्यांना सुद्धा अडवलं, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये टाकणं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं, त्यांचेच बैल जे त्यांनी स्वतःच्या पैशाने घेतले आणि जे स्वतः शेतकरी आहेत शेतासाठी घेऊन जात आहेत, त्यांना सुद्धा 2-2 दिवस पोलीस स्टेशनमध्ये अडकून पडावं लागलेलं आहे. आणि बैलांना सुद्धा त्या कशामध्ये नेले तर ते आपले ते काय गौरक्षकवाल्याचे जे आश्रमशाळा असतात, काय त्या गायीच्या शाळा, गौशाळा, त्या गौशाळांमध्ये. आता मूळ मुद्दा असा आहे की सध्या गायीवरून जे काही भारतामध्ये राजकारण सुरू आहे, त्याच्यामध्ये लोकांना किती येड्यात बनवल्या चाललंय, म्हणजे लोकांना किती मूर्ख बनवल्या चाललंय आणि लोक सुद्धा या गोष्टीला कसे बळी पडतात, हे सगळं सविस्तर पाहायचं आपल्याला. सध्या महत्वाची गोष्ट काय माहितीये का, की गौमाता आणि गौमास हा विषय सध्या सर्वात चर्चेचा आणि संघर्षाचा विषय बनलाय. सगळ्यात महत्वाची गोष्ट, भारतामध्ये दर दिवशी तुम्ही सोशल मीडिया काढा, तुम्हाला गौरक्षक, गौमास, गौहत्या, मॉब लिचिंग याच्याशिवाय दुसरं काही सापडणार नाही. दुसरी महत्वाची गोष्ट काय, तर मुस्लिम संघटनांनी गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी केली. याच्यामुळे काय झालं माहितीये का, नेमकं गोरक्षक आणि हिंदुत्ववादी सरकार जे आहे या दोघांची गोची झाली. मग आता तिला गायीला म्हणजे पशु जर म्हणजे आपण हे केलं, राष्ट्रीय पशु घोषित केलं, तर नेमकं काय काय होते आणि काय काय नाही हे सगळं सत्ताधारी पक्षांना माहित आहे, गोरक्षकांना माहित आहे आणि हिंदुत्ववादी सरकारला सुद्धा माहित आहे. मग आता नेमकी भानगड कशी मिटवायची? आता तिला गोहत्या बंदी तर करायची असं म्हणणं आहे सरकारचं आणि गोरक्षकांचं, पण ती बंदी करण्यासाठी विशेष काही पावलं उचलावं लागली तर ती पावलं उचलायची नाहीत का? त्याच्या मागचं काय कारण आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे. बघा, इतका मोठा पेच पडला या गौरक्षकांना की आता गोहत्या किंवा समजा जे काही आहे गोमांस निर्यात जेवढं काही आहे तेवढं सगळं बंद होऊ शकते. कधी? जर गायीला राष्ट्रीय पशु घोषित केलं तर. पण तिला पशु घोषित करायचं नाही आणि हा मुद्दा चालूच ठेवायचा, तर मग आता याच्यातून पळवाट कशी काढायची? मग पळवाट कोण काढलं? तर आपल्याकडे योगीजी आहेत, ज्यांना दिव्य ज्ञान प्राप्त आहे. दिव्य ज्ञान प्राप्त असलेले माननीय योगीजी यांनी काय केलं? ते म्हणले गाय हमारी माता है. काय म्हणले? गाय हमारी माता है. मग आम्ही काय म्हणायलो? आम्ही गौमाताच म्हणायलो ना. गाय हमारी माता है, माता को पशु नहीं कहा सकते, पशु नहीं कह सकते म्हणा. म्हणजे माईला म्हणजे आईला पशु म्हणणं योग्य आहे का हो? बिलकुल नाही. आईला पशु आपण म्हणू शकत नाही. राष्ट्रीय पशु घोषित करने की मांग मूर्खता है. जो कोई ये मांग कर रहा है, म्हणजे जे गाईला पशु घोषित करा असं म्हणतात, राष्ट्रीय पशु घोषित करा, ही सगळी मूर्खता आहे. गाईला आपण किंवा आपण आपल्या आईला पशु म्हणू शकत नाही, आपल्या मातेला आपण पशु, जनावर म्हणू शकत नाही, असं योगी साहेबांचं म्हणणं आहे. आपलं त्याच्या थोडं पुढचं म्हणणं आहे. साहेब, जर समजा आपण गाय हमारी माता आहे तिला आपण पशु म्हणू शकत नसेल, तर तिला जे 4 पाय आहेत, किती पाय आहेत गाईला? 4 पाय आहेत. 4 आहे की नाही? 4 पायाची गाय असते, बरोबर आहे. मग आता ते 4 पाय असलेल्या जनावर आपण कोणत्याही प्राण्याला पशुच म्हणतो, पण ठीक आहे, हे म्हणायचं आता गाईला पशु म्हणायचं नाही. मग मला एक साधी गोष्ट सांगा, तिला नग्न अवस्थेत ठेवणं योग्य आहे का हो? म्हणजे असं चांगलं वाटेल का की योगीजींची आई आहे आणि तिला नग्न ठेवलंय? शुद्ध शब्द वापरतोय बरं का, भोंगळं म्हणत नाही, तर आमच्या मराठवाड्यात भोंगळं म्हणतात, म्हणजे मायला भोंगळं ठेवणं असं खेड्यापाड्यात म्हणतात. तर ते तसं म्हणणं आपलं योग्य वाटणार नाही, म्हणून मी सांगतो गाईला नग्न ठेवणं योग्य आहे का हो? नाही ना, बरोबर आहे. मग तुम्ही स्वतः एसी मध्ये झोपणार, कूलर मध्ये झोपणार, आहे की नाही? कूलर मध्ये झोपणार आणि मग गाईला तुम्ही बाहेर रस्त्यावर झाडाखाली बांधणार किंवा मग गोठ्यामध्ये बांधणार, हे योग्य आहे का हो? म्हणजे तुम्ही कूलर मध्ये राहायचं तुमच्या मायला बाहेर झोपवायचं, योग्य आहे काय? बरोबर नाही की नाही? तुम्ही काय खाणार? तर तुम्ही वरण भात भाजी पोळी खाणार आणि गाईला कडबा, कुटार हे खाऊ घालणार,
कचरा उकंड्यावर चरायला पाठवणार म्हणजे ते तुमच्या आईला, गाईला म्हणजेच कोणाला, तुमच्या आईला. हे योग्य आहे का हो? जर समजा ते पशु मानायचं नाही तिला, तर मग तिला पशु म्हणायचं नाही, मानायचंही नाही, म्हणायचं नाही, तिला आई म्हणायचं ना आईच मानायचं, तर मग तिला रोज गुलाबजामुन खाऊ घाला, तिची काळजी घ्या, आहे की नाही. तिला भोंगळं ठेवू नका, म्हणजे तिच्या कपडे घाला व्यवस्थित, आहे की नाही तिला. त्याच्यानंतर तिला गोठ्यात ठेवू नका, तिला तिच्यासाठी स्वतः तुमच्या घरामध्ये एक रूम बांधा, त्या रूम मध्ये तिला मस्तपैकी गादी, पलंग, उशी, एसी, कूलर लावा, अशा सगळ्याच गोष्टी करा, आहे की नाही. म्हणजे दिव्य ज्ञान इतकं भयानक आहे, ज्या गोष्टीला जे मानायचे किंवा ज्या गोष्टीला जे समजायचं तेच समजावं लागणार आहे. तुम्ही गाईला काही जरी म्हणले, समजा तुम्ही आजपासून म्हणले मिठाला मीठ म्हणायचं नाही, आपण त्याला साखर म्हणायचं, ते गोड होणार आहे का? नाही. मूळ मुद्दा असा आहे की गाय ही इथल्या शेतकऱ्यांच्या म्हणजे ही जी कृषी परंपरा आहे, कृषी परंपरा, कृषी संस्कृती आहे, याच्यामध्ये गाय ही अत्यंत महत्त्वाचा प्राणी आहे. तिच्यापासून तयार होणारे बैल, जे शेतकरी, त्याला आपण शेतकरी स्वतः त्याला बापासारखं समजतो किंवा त्याला बाप मानतो. पण याचा अर्थ असा नाही की ते तिच्या खांद्यावर जू ठेवत नाही, याचा अर्थ असा नाही की ते त्याला फटके देत नाही, याचा अर्थ असा नाही की त्याच्याकडून नांगर वखर करून घेत नाही, याचा अर्थ असा नाही की कधी कधी पिकातून डवरणी किंवा कोळपणी करताना त्याला मुचकं बांधत नाही. जरी तो त्याला शेतकऱ्याचा मित्र समजत असला, बाप समजत असला, तरी त्याच्याकडून जे पशु म्हणून किंवा त्याचं जे काम आहे ते त्याच्याकडून करूनच घेतो. मग सिंपल गोष्ट अशी आहे की आता मग योगीजींनी सांगावं, मायला असं नग्न किंवा भोंगळं ठेवणं योग्य आहे का? मायला गोठ्यात बांधणं किंवा असं पत्रांमध्ये बाहेर कुठेतरी ठेवणं, आपण स्वतः एसी मध्ये झोपणं योग्य आहे का? आपण स्वतः वरण भात भाजी पोळी खाणं आणि त्या मायला कडबा कुटार खाऊ घालणं योग्य आहे का? हा सगळा विषय सोडून द्या, हास्यास्पद विषय आहे, हे सोडून द्या. याच्या मागचं मूळ राजकारण काय आहे ते तुम्हाला सांगणार आहे मी. म्हणजे सरकारला काय नुकसान होईल जर समजा गायीला राष्ट्रीय पशु घोषित केलं, तर याच्या मागचं सरकारचं काय नुकसान होईल आणि त्या बाबतीत सरकारचा वास्तव चेहरा काय आहे हे तुम्हाला सांगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता पहा, तुम्ही राष्ट्रीय मोर पाहिला असेल, राष्ट्रीय पक्षी काय आहे? मोर आहे, मोर आहे. चलो ओके. आता मला सांगा, जेव्हा मोराला राष्ट्रीय पक्षी घोषित करण्यात आलं तेव्हापासून मोराची शिकार करता येते नाही, मोराला मारता येते नाही. मोराचं संवर्धन करणं कोणाची जबाबदारी आहे? शासनाची जबाबदारी आहे. जंगलामध्ये पाणी नसेल तर पाणी उपलब्ध करून दिलं, त्यांना खायला भेटत नसेल तर चारा उपलब्ध करून देणं, किंवा त्यांच्यासाठी मग प्राणी काय म्हणतो आपण त्याला, ते संवर्धन केलेले जंगले असतात, हे की नाही, राखीव वने असतात, अशा वेगवेगळी गोष्टी आपल्याला करावं लागतात, अभयारण्य असतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे डिक्लेअर करावं लागतात, त्यांच्यासाठी तसे झोन तयार करावं लागतात आणि त्यांना जगवावं लागतं, वाचवावं लागतं. जर कोणी त्याची अवैध शिकार केली, अवैध त्याला मारलं किंवा काही जर केलं तर त्याच्यावर गुन्हे दाखल होतात आणि तेही गुन्हे असे की आयुष्यभर माणूस सुटू शकत नाही त्या गुन्ह्यातून, है की नाही. मग आता जर समजा गायीला जर समजा आपण राष्ट्रीय पशु घोषित केलं, समजा तुम्हाला पशु घोषितच करायचं नाही, राष्ट्रीय माता घोषित करा की. आपलं काय चाललंय, काय घोषित करा? राष्ट्रीय माता घोषित करा. काय हरकत आहे राष्ट्रीय माता घोषित करायला? करा. बरं, नुसतं राष्ट्रीय माता घोषित करू नका, तर ज्या शेतकऱ्याकडे ही राष्ट्रीय माता असेल, ज्याच्याकडे गायी आहे, त्याला महिन्याला 5,000 रुपये अनुदान द्या. 5,000 अनुदान. कारण आपल्या हिंदुत्वाच्या अस्मितेचा प्रश्न आहे की नाही. किती? 5,000 अनुदान द्या. त्या गायींसाठी गोठे तयार करण्यासाठी किमान 5 लाखाचं अनुदान द्या. गायीला, ज्याच्याकडे एक सुद्धा गाय आहे त्याला 5 लाखाचं अनुदान द्या. त्याला 3 ते 4 3 किलोवॅटचं सौर ऊर्जेसाठी मोफत द्या. 3 किलोवॅटचे सौर ऊर्जा पॅनल जे असते ते मोफत द्या. कारण त्या गायीला आपण तसं उन्हातानात ठेवू शकत नाही, तिला कूलर फिलर काय पंखा पिंका लावायचा ते लावू द्या, आहे की नाही. त्याच्यानंतर त्या गायीचा दवाखान्यासाठी किंवा याच्यासाठी प्रत्येक खेडेगावामध्ये पशु दवाखाना, पशु चिकित्सालय तयार करा. त्याच्यामध्ये डॉक्टरची सोय करा. मग त्यांना फ्री आणि मोफत पद्धतीने त्यांचा उपचार करा. असे वेगवेगळे जर समजा तुम्ही काय केले, असे जर समजा तुमच्याकडे खरंच जर तुमची इतकी भावना गायीबद्दल शुद्ध आहे आणि तुम्हाला गायीबद्दल एवढं प्रेम आहे, तर तुम्ही काय करायला पाहिजे? किमान 5,000 रुपये महिन्याला शेतकऱ्याला अनुदान. त्याच्यानंतर ज्याच्याकडे गाय असेल त्याला 5 लाख रुपये ते गोठा बांधण्यासाठी. त्याच्यानंतर 3 किलोवॅटचं सौर ऊर्जा पॅनल. असं सगळं तुम्ही त्या शेतकऱ्यांना द्या ज्यांच्याकडे गायी आहेत त्या. म्हणजे ते खाटकाला किंवा कोणाला विकणार नाहीत आणि गोहत्या थांबल, है ना. आणि हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तिला राष्ट्रीय माता तरी घोषित करा, नाही तर पशु तरी घोषित करा. आता राष्ट्रीय पशु घोषित केल्यानंतर काय असते माहिती आहे का? तिची आपण शिकार करू शकत नाही, म्हणजे तिला कापू शकत नाही, मारू शकत नाही, तिचं संवर्धन करावं लागतं, तिचे हाल करता येत नाही. कोणत्याच प्रकारच्या तिच्या कोणत्याही म्हणजे तिच्या शरीराच्या काही भागांचा जसं मांस असेल काय असेल याचा वापर करता येणार नाही, काहीच नाही, त्याला विक्री होणार नाही, काही नाही. जर असं झालं तर काय काय होऊ शकते? तर पहा, सरकारचं काय नुकसान आहे ते सांगतो तुम्हाला. भारतातून अंदाजे 1025 कोटी टन मांस निर्यात होते. किती? 1025 कोटी टन. किती मांस निर्यात होते? 1025 कोटी टन. अंदाजे 35,000 कोटी रुपयाचं परकीय चलन आपल्याला याच्यातून मिळते. 35,000 कोटी रुपयाचं परकीय चलन. उत्तर प्रदेश भारतात नंबर 1चा गोमांस निर्मिती करतो. म्हणजे नंबर 1चं देश राज्य कोणतं आहे भारतामध्ये? तर उत्तर प्रदेश, जिथून सगळ्यात जास्त गोमांस निर्यात होते किंवा ज्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त गोमांसाची निर्मिती होते ते कोण आहे? उत्तर प्रदेश आहे. म्हणजे हे जे दिव्य ज्ञान दिले का योगीजींनी की त्याला पशु म्हणू शकत नाही, ती आपली माता आहे, पण माता असून तिला भोंगळी रस्त्यावर ठेवतात, तर त्या योगीजींच्या
योगीजींच्या उत्तर प्रदेशामध्ये सगळ्यात जास्त गोमांसाची निर्मिती होते, गोमांसाची निर्यात सुद्धा होते. सर्वात मोठा निर्यातदार कोण आहे? उत्तर प्रदेशच आहे. मग सत्ताधारी पक्षाला खूप मोठी देणगी कोण देतं? तर हे कत्तलखाने देतात. मागच्या वर्षी पाहिलं आपण 300 कोटी रुपयापर्यंतच्या देणग्या या गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांनी दिल्या. मग आता मला सांगा, जर गायीची हत्याच झाली नाही आणि तसा काही कायदा आला तर गोरक्षकांनी काय रक्षा करायची? कशाची रक्षा करायची? मग काय डुकराची रक्षा करायची का त्यांनी? का शेळ्याची रक्षा करायची? कशाची रक्षा करायची? गोरक्षकाला काम काय राहील मग? गोरक्षणाच्या नावाखाली ज्या गोशाळा आहेत, जिथून सगळ्यात जास्त कत्तलखान्याला गायी जातात, जिथं सगळ्यात मोठा फ्रॉड होतो, शासनाचे पैसे लुबाडले जातात आणि गायीला अक्षरशः उपाशी मारल्या जातं. कोणत्याही गायीला शेतकऱ्याच्याकडून किंवा कुठूनही जबरदस्तीनं गोरक्षेच्या नावाखाली आणलं जातं आणि तिथं गायीची कत्तल होते किंवा तिथून गायीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विक्रिया होतात चोरून लपून. आणि गायीच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा फ्रॉड जिथून होतो, त्या गोशाळांनी काय करायचं आहे का नाही? या गोरक्षकांनी काय करायचं? गोशाळा चालवणाऱ्यांनी काय करायचं? मग हे असे रस्त्यात आडू मॉब लिचिंग करणाऱ्यांनी काय करायचं? बरं, एवढं सगळं सोडून द्या, सरकारनं काय करायचं? गायीच उद्या मारल्या नाही तर हिंदू मुस्लिम भांडण कसं लावायचं? बरं, हिंदू मुस्लिम भांडण लावायचं नाही तर मतांचं ध्रुवीकरण कसं करायचं? मतांचं ध्रुवीकरण नाही झालं तर पुन्हा सत्तेत कसं यायचं? त्याच्यामुळं गायीला कापणं हे वाचवण्यापेक्षा सरकारच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. दोन्ही बाबतीत, एक आर्थिक बाबतीत सुद्धा आणि दुसरं म्हणजे राजकीय बाबतीत सुद्धा. आर्थिक बाबतीत कसं? तर सिंपल गोष्ट आहे, कारण 1,25,000 टन नियमित त्याची काय होती? निर्यात होते. त्याच्यानंतर जवळपास 35,000 कोटी रुपयाचं परकीय चलन मिळतं. ते जर नाही मिळालं तर आधीच भारताचा म्हणजे रुपया, डॉलर जे आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया इतका घसरला, पाहायचं काम नाही, 100 पार करायची वेळ आली. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे बी परकीय चलन जर बंद झालं, गायीचं मांस विकून मिळणार, तर आणखी रुपयाचे हाल बेकार होणार. म्हणजे सरकारला दोन बाबतीमध्ये गायीची कत्तल अत्यंत महत्वाची आहे. पहिली गोष्ट की परकीय चलन मिळवण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट की भारतामध्ये हिंदू मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करणं, जातीय द्वेष पसरवणं, हिंदू मुस्लिमांमध्ये भांडत ठेवणं दोघांना, आणि हिंदूंचं मत घेणं, याच्यासाठी, या दोन्ही गोष्टीसाठी सरकारला गायीची कत्तल होणं हे फार जरुरीचं आहे, फार महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून सरकार त्याला राष्ट्रीय पशु घोषित करू शकत नाही, राष्ट्रीय माता घोषित करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधं शासन संपूर्ण भारतभर गोमांस बंदी सुद्धा आणू शकत नाही. तुम्ही गोव्यामध्ये गेले, गोमांस बंदी आहे का? नाही, बीजेपीचंच राज्य आहे. तुम्ही म्हणजे उत्तर पूर्व भारतामध्ये गेले तर सगळे राज्य जेवढे असतील तेवढ्या सगळ्या राज्यांमध्ये गोमांसाला बंदी नाही, गोमांस खाण्याला नाही, विक्रीला नाही, कशालाच बंदी नाही. का नाही? सगळे बीजेपीचेच राज्य आहेत, सगळे तिथं बीजेपीचेच मुख्यमंत्री आहेत, तरी सुद्धा नाही. का नाही? कारण ते बंद करणं शक्य नाही. तुम्ही दक्षिण भारतामध्ये गेले तर दक्षिण भारतामध्ये सुद्धा गोमांस म्हणजे बंदी नाहीये गोमांसाला. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा एवढे तुम्हाला सांगितले की राज्यात नंबर 1ला आहे, सगळ्या देशात राज्य नंबर 1ला आहे गोमांस निर्मितीमध्ये आणि गोमांस निर्यातीमध्ये. पश्चिम बंगालमध्ये सुद्धा जेवढं हिंदू मुस्लिम करून तिथे बीजेपी सरकार सत्तेत आलं, तिथं सुद्धा 14 वर्षापेक्षा मोठी गाय सहज कापल्या जाऊ शकते, असं तिथल्याच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. म्हणजे एकंदरीत सरकारला गो हत्या हा विषय फक्त आणि फक्त त्यांना एकतर फक्त राजकीय आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी जिवंत ठेवायचा आहे गोहत्या हा मुद्दा. त्याच्यामुळे याच्यातून काही विशेष निघणार नाही. म्हणून माझं तुमच्या सगळ्यांना महत्त्वाची सूचना आहे की जे कोणी लोक हा व्हिडिओ पाहतात, ज्याच्यामध्ये काय गोरक्षक असतील किंवा नसतील, तर गोरक्षकांनो, तुमचा माझा कितीही जीव तुटला की बाबा गायीची कत्तल होऊ नये, गायीचा मृत्यू होऊ नये, गाय आपली शेतकऱ्यांची अस्मिता आहे, गाय शेतकऱ्या पहिल्यापासून कृषी संस्कृतीमध्ये तिला महत्त्वाचं स्थान आहे, तरी सुद्धा काही फायदा नाही. तुम्ही फक्त रोडवर भांडत बसणार, तुमच्यावर गुन्हे दाखल होणार, तुम्ही जेलमध्ये जाणार, तुमच्याकडून नाही ते कोणीतरी मार खाणार, तुम्हाला कधीतरी मार मिळणार, ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण तुम्ही ज्या लोकांच्या बोलण्यावर, ज्या लोकांच्या म्हणण्यावर हे करतात, त्यांना मात्र गाय कापलं जाणंच फार महत्त्वाचं आहे, हे समजून घ्या. म्हणून या फालतू गोरक्षक बनण्याच्या नादात पडू नका आणि त्याच्यातून बाहेर पडा. गोरक्षक बनण्यापेक्षा तुम्ही चांगली शाळा शिका, चांगलं कॉलेज करा, चांगली नोकरी मिळवा आणि तुमच्या घराचं रक्षण करा, तुमच्या आईवडिलांचं रक्षण करा. त्याला चांगल्या पद्धतीनं म्हातारपणात त्यांना बसून खाता आलं पाहिजे, त्यांना तांब्याभर आपल्या हातानं सुखाचं पाणी दिलं गेलं पाहिजे. याच्यासाठी प्रयत्न केलं तर ते आणखी चांगलं राहील. बाकी राहिला प्रश्न अंधभक्तांचा, त्यांना उत्तर देण्यात काय मतलब नाही, कारण ज्यांच्या पालत्या घागरीवर पाणी असतं त्यांच्या डोक्यात मेंदूच नाही, तर त्याला काय सांगावं आहे की नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलून वाप तोंडाची घालत नाही. तर सगळ्यांना फक्त कळकळीची विनंती एवढी आहे की ज्यांच्या डोक्यामध्ये मेंदू शाबित आहे, विचार शाबित आहे, अशा लोकांनी या फालतू मुद्द्यांपासून बाहेर पडून आपल्या मूळ मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करा. जसं की तुमच्या घरात लहान लेकरं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करा. जर तुमच्या घरामध्ये तुम्ही जर बेरोजगार असाल तर तुम्ही रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करा, कुठेतरी कामधंदा करा, चांगल्या पद्धतीनं आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करण्या इतकी ताकद तुमच्यामध्ये तयार करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बरेच जण म्हणतात की बाबा
आता हे सांगितले मी सगळं तुम्हाला. बरेच जण म्हणतात की हे मास्तर नाही, हे काय करते YouTubeला येते, इकडे शिकवते, तिकडे शिकवते आणि पैसे कमवते. तर जगात सगळे लोकच पैशासाठी काम करतात. जर ते पैसे घेऊन एखादं चांगलं काम होत असेल, कमीत कमी पैशामध्ये, कमीत कमी फीसमध्ये एखाद्याला जर एखादी सुविधा उपलब्ध होत असेल, तर ते करून देणं माझं कर्तव्य आहे. तुम्ही कितीही माझ्या नावानं बोंबला, मला काही फरक पडत नाही. मी माझं काम, मी माझा शिक्षणाचा वसा चालू ठेवणार आहे. तर त्याच पद्धतीने आपले एटीएम गुरु एज्युकेशन नावाचे ऑनलाईन क्लासेस आहेत. या क्लासेसमधून आपण इयत्ता 3री पासून तर 10वी पर्यंतच्या सगळ्या बॅचेस त्याच्यामध्ये आहेत. 3रीची, 4थीची, 5वीची, 6वीची, 7वीची, 8वीची, ज्याच्यामध्ये NMMS आहे, नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे, त्याचबरोबर श्रेया, BDS, मंथन सगळ्या बॅचेस आहेत. गेल्या वर्षी आपल्या नवोदयच्या क्लासमधून ऑनलाईन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण अगदी मोजक्या फीसमध्ये जी बॅचेस दिल्या होत्या, त्या बॅचेसमधून जवळपास 150 पेक्षा जास्त मुलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवोदयच्या परीक्षेला पास म्हणजे पात्र होऊन नवोदयला निवड झाली. त्यांची एकूण जागा महाराष्ट्रामध्ये 2600 जागा आहे. 2600 पैकी 150 विद्यार्थी हे एकट्या एटीएम गुरु एज्युकेशन या ऑनलाईन क्लासेसचे लागलेले आहेत आणि ते पण कमीत कमी फीसमध्ये. त्याच्यामुळं तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या विद्यार्थ्यांचं, तुमच्या घरातल्या शिकणाऱ्या मुलांचं भवितव्य आजच सुकर करा. एवढी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. थांबतो इथं. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.